भगवंत आहे असा विश्वास मान आणि त्यानंतर तू काय कर की मग पुढं तू त्याची आराधना सुरू कर, तप कर, मनन कर, तुझी बुद्धी निश्चयात्मक ठेव आणि भगवंत हा ज्ञेय आहे, तो जाणण्याचा विषय आहे हे लक्षात घे. असं तू लक्षात घेतलंस तर तुझ्या बुद्धीची शक्ती वाढेल, तुझी यामधली चेतना वाढेल. जसं कॉम्प्युटरला एक बॅटरी बॅकअप असतो, तसं भगवंताची आराधना केल्यानंतर तुला भगवंताकडून बॅटरी बॅकअप मिळेल. तुझी चेतना जागृत होईल, तुझ्यामध्ये अधिक चेतना निर्माण होईल आणि मग तुझी जी इंद्रिय तोकडी असतील ती इंद्रिय शक्तिमान होतील आणि हळूहळू परमेश्वर परब्रह्माला जाणायला सुरुवात होईल. हा परब्रह्म परमेश्वर जो आहे तो इंद्रियांकडून न समजणार आहे. मग तो काय करणार आहे? तो फक्त इंद्रियांना दैनंदिन कामं करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, परंतु परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी इंद्रियांचा काहीही उपयोग नाही. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त काय करावं लागेल? बुद्धी जागृत करावी लागेल. जो परमेश्वर तुम्हाला कानाने समजणार नाही, डोळ्याने समजणार नाही, जिभेने समजणार नाही, स्पर्शेंद्रियाने समजणार नाही आणि कोणत्याही इंद्रिय कर्मेंद्रियाने समजणार नाही, तो केवळ तुमच्या बुद्धीने समजेल. मग यासाठी काय करायचं? मनन करायचं आहे. तो मनाने समजणारा विषय आहे. चिंतन हा विषय मनाचा आहे. चिंतन, विचार्य, उह्य हे सगळे मनाचे विषय आहेत. निश्चयात्मक बुद्धी ही मनाला दिलेली आहे, इंद्रियाला दिलेली नाही. आपण विचार करण्याची शक्ती ही मनाला दिलेली आहे, इंद्रियाला दिलेली नाही. कुणी जर म्हणालं की मी डोळ्याने विचार करतो, मी कानाने विचार करतो, तर आपण त्याला वेड्यात काढू. आपण विचार फक्त मनानेच करू शकतो. म्हणून मंत्राची व्याख्या काय सांगितली आहे? मननात त्रायते इति मंत्रः. ज्याचं मनन केल्यानंतर आपलं रक्षण होतं त्याला मंत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून ही निश्चयात्मक बुद्धी पहिल्यांदा तुझ्या मनामध्ये येऊ दे आणि निश्चयात्मक बुद्धी आल्यानंतर मग तू भगवंताला हळूहळू जाणू शकशील. तुझ्या मनाचं सामर्थ्य वाढेल. पहिली स्टेप काय सांगितली आहे? सांकेतिक स्वरूपात तू ईश्वराला मानायला सुरुवात कर. भगवंत आहे 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 हा विश्वास पहिल्यांदा मनामध्ये निर्माण कर आणि मग भगवंताचं एक स्वरूप तू मनामध्ये निश्चित कर. त्या भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन कर, त्या भगवंताच्या स्वरूपाचं मनन कर, त्या भगवंताच्या स्वरूपाचं स्मरण कर, भगवंताबद्दलच विचार कर. तुझं मन भगवंतमय होऊन जाईल आणि तुझी चेतनाशक्ती जी आहे ती इतर इंद्रियांच्या कामामध्ये खर्च न होता तुझी चेतनाशक्ती ही केवळ तुझ्या विचारांसाठी खर्च होईल आणि ही चेतना जागृती तुझ्या मनामध्ये झाल्यानंतर तुझ्या मनाची शक्ती वाढेल. मनशक्ती एकदा वाढली की मग तू फक्त भगवंताबद्दलच विचार करायला सुरुवात करशील आणि मग तुला आपोआप भगवंताची प्राप्ती
प्राप्ती होईल. तुम्हाला एक व्यवहारातलं मी उदाहरण सांगतो. तुम्हाला कुठून तरी 1,00,000 रुपये मिळालेले आहेत. 1,00,000 रुपये मिळाल्यानंतर तुमच्या काही ज्या बऱ्याच दिवसापासूनच्या गरजा आहेत, त्या गरजेसाठी तुम्ही ते खर्च केले तर तो योग्य खर्च होईल. परंतु त्या गरजा पूर्ण न करता तुम्ही जर दुसऱ्याच गोष्टीसाठी किंवा चैनीसाठी त्याचा खर्च करायला लागलात तर तुमच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. तसं तुमच्या चेतनेचा वापर तुम्ही दैनंदिन क्रियांसाठी करायला लागलेला आहात. तुमच्या चैनी आयुष्यासाठी तुम्ही तुमच्या पंचज्ञानेंद्रियाचा आणि पंचकर्मेंद्रियांचा खर्च करायला लागलेला आहात, त्यांची शक्ती खर्च करायला लागलेला आहात. नेत्रेंद्रियांनी किंवा डोळ्यांनी 5-5 तास टी व्ही पाहायला लागलात किंवा 4-4 तास मोबाईल पाहायला लागलात तर तो इंद्रियांचा चुकीचा वापर आहे. मोठ्या मोठ्याने तुम्ही डॉल्बी ऐकायला लागलेला आहात, गाणी खूप दिवसभर ऐकायला लागलेले आहात, तर तुमच्या श्रोत्रेंद्रियाचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करता आहात. तसं स्पर्शनेंद्रियाचं, जिव्हेंद्रियाचं तुमच्या खाण्यावरती ताबा न ठेवता केवळ जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही जिव्हेंद्रियाचा खर्च करायला लागले आहात, रसनेंद्रियाचा खर्च करायला लागलेले आहात, तर तुमच्या इंद्रियाचा वापर चुकीचा होईल आणि त्यामध्ये इंद्रियांची शक्ती खर्च होईल, चेतनेची शक्ती खर्च होईल. केन या प्रश्नाचं उत्तरच चेतना आहे. आणि ही चेतना देणारा कोण आहे? परब्रह्म पुरुषोत्तम आहे. चेतना काय अशी कुठल्या दुकानात विकत मिळत नाही. की गेला कुठल्या तरी दुकानात, अहो माझ्याकडची जरा चेतना संपायला लागलेली आहे, आता मी म्हातारा झालोय, माझ्यातली चेतनाशक्ती संपायला लागलेली आहे आणि मला 1,000 रुपयाची चेतना द्या, असं कुठल्याही दुकानात ही चेतना मिळत नाही. ती शरीरामध्ये इनबिल्ट असते आताच्या भाषेमध्ये. मग ही इनबिल्ट चेतना बनवणारा कोण? ती इनबिल्ट करणारा कोण? परब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम, जो आपल्याला निर्माण करतो. मग ही चेतनाशक्ती जर जागृत करणारा मंत्र, जागृत करण्याचं मार्गदर्शन या ठिकाणी गुरु करत असतील तर त्या शिष्याला केन या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पुढे जाऊन ते गुरु सांगतात की हे शिष्या, ज्याप्रमाणे श्रोत्रेंद्रियांनी चांगल्या गोष्टी ऐकून तू तुझी मनोभूमिका तयार करशील, तसंच बाकीच्याही इंद्रियांनी कर. म्हणजे श्रोत्रेंद्रियांनी काहीतरी वाईट गोष्टी न ऐकता तू कीर्तन ऐक, प्रवचन ऐक, भागवत पुराण ऐक, दुसरं काहीतरी चांगलं ऐक. जिभेने नुसतं चांगले चुंगले पदार्थ न खाता जिभेने तू नामस्मरण कर. स्पर्शनेंद्रियाने तू टाळ्या वाजव, झांज वाजव, वादन कर, भगवंतासाठी संगीत सेवा कर. डोळ्याने तू भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घे. नाकाने तू परमेश्वरांना वाहिलेल्या फुलांचा वास घे, उदबत्तीचा वास घे, चंदनाच्या गंधाचा वास घे. यामुळं काय होईल? तुझ्या इंद्रियांना चांगलं वळण लागेल. लागले वळण इंद्रिया सकळा, नामदेव महाराज म्हणतात. कीर्तनाचे आम्हा लागले वळण. हे वळण लावणं फार अवघड आहे बरं का. आपलं वळण कुठं असतं? जिथं चांगलं हॉटेल आहे, जिथं साड्यांचा सेल लागलेला आहे, जिथं प्रदर्शन आहे, जिथं चांगला सिनेमा लागलेला आहे, त्या ठिकाणी आपण इंद्रियांची आणि चेतनांची शक्ती विनाकारण खर्च करतो. पैसे तर खर्च करतोच,
पण त्याहीपेक्षा आपण इंद्रियांची शक्ती आणि चेतनेची शक्ती जास्त खर्च करत आहोत. ती न करता हे गुरु सांगता आहेत की इंद्रियांची शक्ती आणि चेतनेची शक्ती ही चांगल्या कारणासाठी खर्च केलीस तर तुला काही दिवसांनी तुझ्या इंद्रियांबद्दलचा अभिमान गळून पडेल आणि तू विदेह होशील. विदेह होशील म्हणजे काय की तू देहभान विसरशील. ब्रह्मानंदी लागे टाळी तेथे देहाते कोण सांभाळी, तुकाराम महाराज म्हणतात. मला फक्त चित्तच आहे, मला फक्त मनच आहे, मला फक्त चेतनाच आहे. कर्मेंद्रियाशी ज्ञानेंद्रियांशी माझा काहीही संबंध नाही. ही मनोभूमिका तुझी जेव्हा तयार होईल तेव्हा तुला केन या प्रश्नाचं उत्तर आणखीन स्पष्ट मिळेल. हेच या केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. केन हा विषय गूढ आहे. आपल्याला प्रश्न पडतो, हे मी जे सगळं करतो आहे हे कुणाच्या प्रेरणेने करतो आहे, मला कुणी सांगितलं हे करायला, ही चेतना आली कुठून? परंतु सर्वसामान्य माणसाला त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळत नाही. त्याच्यासाठी उपनिषदासारख्या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. कारण उपनिषदामध्ये जे यथार्थ ज्ञान दिलेलं आहे ते तपस्वी लोकांनी दिलेलं आहे, ज्ञानी लोकांनी दिलेलं आहे, ऋषीमुनींनी दिलेलं आहे, अत्यंत बुद्धिमान असलेल्या चिंतनशील लोकांनी दिलेलं आहे आणि ते पटण्यासारखं आहे. पुढं ते शिष्याला सांगतायत की हे पहा शिष्या, सगळी इंद्रिय ही चेतना समजून घेण्यासाठी निष्प्रभ असतात. मूलतः त्यांना फक्त व्यावहारिक आणि लौकिक गोष्टी कळतात. परंतु जसजसं चिंतन वाढत जाईल, जसजसं इंद्रियांपासून तू दूर होशील आणि केवळ मन आणि आत्मा यांचाच विचार करशील, तेव्हा तुझं चित्त भगवंताला लागेल आणि मग तू सच्चिदानंदाचा अनुभव घेशील. सच्चिदानंद म्हणजे काय? सत चित आनंद. सत म्हणजे काय? जे शाश्वत आहे ते सत. चित म्हणजे काय? मन. अशा शाश्वत असलेल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे विलयित झालेलं मन आणि अशा अवस्थेमध्ये जो एक प्रकारचा आनंद मिळतो तो सच्चिदानंद होय. आपण आनंद या शब्दाचा उपयोग फार साध्या गोष्टींसाठी करतो, फार क्षुल्लक गोष्टींसाठी करतो. वास्तविक आनंद हा शब्द त्यासाठी वापरायचा नाहीच आहे. मुलगा पास झाला आनंद, मुलीचं लग्न ठरलं आनंद, लॉटरी लागली आनंद नाही. ते एक क्षणिक सुख आहे. ती एक अनुकूल संवेदना आहे. सुखाची व्याख्या काय? आपल्याला होणारी अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख. ही फक्त अनुकूल संवेदना आहे, तो आनंद नाही. आनंद कशात आहे? जेव्हा तुमचं चित्त 100% परमेश्वराच्या चित्तामध्ये विलयन होईल, विलीन होईल. केवळ तुम्हाला भगवंत निर्गुण निराकार असून सुद्धा तो अनुभवाला येईल. तो निर्गुण निराकार असल्यामुळे दिसणार नाही आहे, पण तो अनुभवाला येईल. प्रत्येक गोष्ट दिसायलाच पाहिजे असं नाही. काही गोष्टी अनुभवाने आनंद देऊन जाणाऱ्या असतात. जसं लौकिक व्यवहारामध्ये आपण काही फोटो पाहिले तरी आपल्याला आनंद मिळतो. प्रत्यक्ष आपण त्या व्यक्तीला पाहतो का? नाही पाहत.
एखादं निसर्गरम्य चित्र पाहिलं तरी आपल्याला आनंद मिळतो, प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जात नसतो. तसं निर्गुण निराकार परमेश्वराची अनुभूती जेव्हा चित्ताला येते आणि चित्ताला दुसरं काहीच कळत नाही, फक्त निर्गुण निराकार परमेश्वराची अनुभूती येते. जसं ज्ञानेश्वर माऊलींना झालं, जसं तुकाराम महाराजांना झालं, जसं नामदेव महाराजांना झालं, जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झालं. कारण त्यांनी सगळ्या इंद्रियावर विजय मिळवला होता, षड्रिपूंवर विजय मिळवला होता आणि मग ते परमात्मा परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपलं चित्त विलीन करून घेण्याची त्यांची शक्ती होती, म्हणून ते श्रेष्ठ संत ठरले. आपण फक्त संत आहोत, संत नाही आहोत. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये, या खंडामध्ये 8च श्लोक आहेत, शेवटच्या श्लोकांमध्ये गुरु सांगतायत की जो आपल्याला जन्मतः प्राण देतो, आपल्याला जन्मापासून चेतना आहे ना, जन्मापासून प्राण आहेत आपल्या शरीरात, म्हणून आपण जिवंत बाहेर आलो आईच्या गर्भातून. जन्मापासून जो प्राण देतो तोच प्रेरणा देतो, तोच शक्ती देतो, तोच आपल्याला कार्य करण्याला समर्थ बनवतो. आणि जो प्राण देतो, जो चेतना देतो, तोच इंद्रियांना आपले विषय समजून घ्यायला प्रवृत्त करतो. म्हणून माणसाने जितेंद्रिय राहायला सांगितलेलं आहे. इंद्रियावरती पहिल्यांदा विजय मिळवा, कर्मेंद्रियावरती पहिल्यांदा विजय मिळवा, आणि मग षड्रिपू सोडल्याशिवाय ज्ञानेंद्रियावर आणि कर्मेंद्रियावर विजय मिळवता येत नाही. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे डोक्यात पक्क ठेवा. केवळ ब्रह्म एकच सत्य आहे, बाकी सगळं जग हे मिथ्या आहे. येताना आपण काही आणलेलं नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. हे जे आहे हे सगळं अशाश्वत आहे. मोठा बंगला बांधला, उद्या भूकंप झाला की पडला बंगला. भरपूर सोनं केलं घरात, चोरी झाली की संपला विषय. सगळं अशाश्वत आहे, कसलीही गॅरंटी देता येत नाही. आपला देहच आपला नाही आहे, तो परमेश्वराने आपला दिलेला आहे. या गोष्टी जर समजून घेतल्यास तर हे शिष्या, तुला भगवंत जो ज्ञाता आहे, म्हणजे जाणणार आहे, शक्तिप्रदाता आहे, इंद्रियांना शक्ती देणार आहे, स्वामी आहे, जो सगळ्या जगाचा मालक आहे, जो प्रेरक आहे, प्रेरणा देणार आहे, जो प्रवर्तक आहे, म्हणजे आपण केलेल्या गोष्टींचा ज्या लोकांना समजायला पाहिजे त्या लोकांना समजून घेण्याची प्रेरणा देणार आहे. सर्वशक्तिमान आहे, नित्य आहे. नित्य आहे म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत चेतना आपल्याबरोबर आहेच, की दर मंगळवारी बुधवारी चेतना नाही, आत्मा नाही असं होत नाही. आपण जिवंत असेपर्यंत चेतना आहे, म्हणून ती नित्य आहे. आणि हा परमेश्वर कसा आहे? अप्राकृत आहे. अप्राकृत म्हणजे आपल्या मनुष्यासारखा तो नाही आहे, तो वेगळाच आहे. अशा रीतीने गुरुनी त्याला उत्तर दिलेलं आहे. केन या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की ह्या सगळ्या पंचज्ञानेंद्रियाला आणि पंचकर्मेंद्रियाला चेतना देणारा तो परब्रह्म पुरुषोत्तम आहे. तोच चेतना देतो आणि तो आपण जिवंत असेपर्यंत चेतना देत असतो. म्हणून आपण स्वतःच्या चेतनेचा अहंकार करायचा नाही. आपण चांगलं काम केलं, लोकांनी आपली स्तुती केली, तर आपण असं म्हणायला पाहिजे की तो प्रेरणा देणारा तो आहे बाबा, मी काही केलं नाही.
नाही हे मी केलेलं आहे, मी मी हे घडवून आणलेलं आहे, असं म्हटलं की अहंकार येतो. तो अहंकार दूर करायचा आहे. म्हणून आता हा आजचा उपनिषदाचा भाग हा काही व्यत्ययामुळे 2 भागात करायला लागलेला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. केनोपनिषदाचा दुसरा खंड आपण उद्या पाहूया. धन्यवाद. हरिओम.